हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे. मितवा मराठी रेसिपीमध्ये आज सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण अगदी चमचाभर तेलामध्ये कुरकुरीत कारलं कसं बनवायचं ते इथे बघणार आहोत. तुम्हाला जर जेवणासोबत काहीतरी कुरकुरीत खायची आवड असेल तर तुम्ही हा पदार्थ नक्की तयार करून पहा. चला तर मग आता वेळ न घालवता आपण कृतीकडे वळूया. तर आपल्याला प्रथम इथे कारलं 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. इथे मी जवळजवळ अर्धा किलो कारली घेतली आहेत. आता आपण कारली 5 मिनटं पाण्यामध्ये बुडवून ठेवू, म्हणजे कसं त्याच्यावरची धूळ माती सगळी निघून जाते. त्यानंतर आपण कारली स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपल्याला जर क्रिस्पी कारलं करायचं असेल तर तुम्ही बाजारातून विकत घेत असताना कारली कधीही अशी छोटी कोवळी कारली विकत घ्यायची. आता हे कारलं कोवळं आहे, पण थोडं पिवळं झालेलं आहे, पण तोडून पाहिल्यावर पहा ते अजिबात पिकलेलं नाही. अशा प्रकारे आपण बाजारातून कारली विकत घेत असताना छोटी कोवळी कारली विकत घ्यायची. आता कारली स्वच्छ धुवून झालेली आहेत. आता आपण कारल्यांमधलं पाणी निथळलेल्या एका जाळीच्या भांड्यामध्ये कारलं काढून घेऊ. 5 ते 10 मिनटं आपण कारली निथळायला ठेवू. आता आपण कारली चिरायला घेऊ. तर आता कारल्याचा मागचा आणि पुढचा देठ कापून घेऊन आपण व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण कारल्याचे छोटे छोटे गोल गोल काप असे करणार आहोत. तर पहा इथे आपल्याला जास्त जाड कारल्याचे काप करायचे नाहीत. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण छोटे छोटे काप करून घ्यायचे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही इथे बटाट्याचे चिप्स करायचा जो साचा असतो त्याने सुद्धा तुम्ही हे कारलं पातळ चिरून घेऊ शकता. आता इथे कोवळी कारली असल्यामुळे मी यातला आतला गर काढला नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर इथे तुम्ही आतला गर काढून असे छोटे छोटे काप करून घेऊ शकता. कारली कोवळी आहेत म्हणून आतमध्ये जास्त बिया मोठ्या नाही आहेत. जर आतला गर काढून घेतला तर सगळे कारल्यामधले न्यूट्रिशन काढून घेतल्यासारखं होतं, म्हणून आपण इथे आतला गर काढून घेणार नाही. अशा पद्धतीने आपण सर्व कारली चिरून घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला कारल्यातला कडवटपणा आवडत नसेल तर कारलं कट करून झाल्यावर मिठामध्ये अर्धा तास मुरायला ठेवा. त्यानंतर मग ते कारलं धुवून घ्या. आता धुवून घेतल्यानंतर कुठलाही पदार्थ आपण चिरल्यानंतर धुवून घेणार नाही, कारण की जर तो धुतला तर त्यातले न्यूट्रिशन निघून जातात. तर मग न्यूट्रिशन जायला नको म्हणून शक्यतो चिरलेल्या भाज्या धुवून घेऊ नका. तरी पण जर तुम्हाला कडवट गोष्टी आवडतच नसतील तर मग तुम्ही कारलं धुवून घेऊ शकता. आणि मग मी ज्या पद्धतीने कारलं केले त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही कारलं करू शकता. क्रिस्पी कारलं म्हटलं की सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो. ज्यावेळेस आपण क्रिस्पी कारलं करतो त्यावेळेस कारल्याचा नैसर्गिक कडूपणा कमी होऊन आणि त्याचबरोबर तो कुरकुरीत आणि रुचकर बनतो. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व कारलं आपलं चिरून झालेलं आहे. पहा इथे मी असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने आपण असे छोटे छोटे काप करून घेतले. चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करू. गॅसवर फ्राय पॅन ठेवलं. आता त्याच्यामध्ये आपण थोडं तेल घालणार आहोत. हे कारलं आपल्याला डीप फ्राय करायची गरज नाही. आपण आता फ्राय पॅनमध्येच मस्त असं कुरकुरीत करून घेणार आहोत. चला आता तेल चांगलं तापल्यानंतर जे छोटे छोटे कारल्याचे काप केले होते ते आपण फ्राय पॅनमध्ये टाकून घेऊ. इथे आपण गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम ठेवून आता हे कारलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर पहा इथे आपल्याला सर्व कारलं फ्राय करून घ्यायचं नाही. थोडं तेल घालून आणि थोडंसं कारलं घालून आपण इथे हे कारलं फ्राय करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला 1-2 मिनटासाठी हे कारलं फ्राय करून घ्यायचं आहे. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण स्पूनच्या सहाय्याने कारल्याची एक बाजू फ्राय झाली की नाही चेक करू. तर पाहू शकता तुम्ही इथे कारल्याची एक बाजू मस्त फ्राय झाली. आता आपण स्पूनच्या सहाय्याने सर्व कारल्यांना पलटी देऊन घेऊ. आता सर्व कारले पलटी देऊन झाल्यानंतर ते एका बाजूला साईडला करून ठेवू. पहा इथे सर्व कारल्याचे काप आपण फ्राय पॅनच्या एकदम कडेला आणून ठेवले. आता मधल्या जागेमध्ये परत आपण थोडंसं तेल घालून आणि परत थोडे कारल्याचे काप घालून घेऊ. आता जे कच्चे कारलं आहे त्याच्यावर आपण थोडंसं तेल घालून घेऊ. आता आपण इथे सुद्धा गॅस मिडियम ठेवणार आहोत आणि मग हे सुद्धा कारलं आपण फ्राय करून घेणार आहोत. तर पहा इथे 2 मिनटातच लगेच कारल्याची बाजू छान फ्राय झाले. आता आपण सर्व कारल्यांना पलटी देऊन घेऊ. तर पहा सर्व कारल्यांना पलटी देऊन झाले. आता परत हे कारलं आपण फ्राय पॅनच्या कडेला आणून ठेवू. तर पहा इथे कारलं व्यवस्थित शिजलं नाही म्हणून आपण ते मध्येच ठेवला. आता आपण परत त्याच पद्धतीने थोडं कारलं टाकून परत थोडं तेल टाकून घेऊ.
तर पाहू शकता तुम्ही कारलं टाकून झाले. तर पहा इथे खूप कमी तेल आपल्याला टाकायचं आहे. आता इथे सुद्धा आपण गॅसची फ्लेम मीडियम ठेवणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण परत या कारल्याच्या फोडींना पलटी देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही हे सुद्धा कारलं व्यवस्थित मस्त 2 मिनटामध्ये फ्राय झाले. अशा पद्धतीने सर्व कारल्यांना पलटी देऊन झाली. आता आपण परत कारल्याच्या फोडींना फ्राय पॅनच्या कडेला आणून ठेवू. त्याच पद्धतीने परत आता आपण थोडं कारलं टाकून थोडं तेल टाकून घेऊ. तर पहा इथे याच पद्धतीने आपण परत हे कारलं फ्राय करून घेणार आहोत. याच पद्धतीने आपल्याला अजून एकदा कारलं फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपण त्याच पद्धतीने कारल्याला पलटी देऊन पॅनच्या कडेला सरकवून ठेवू. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे मी तयार केलेली प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येईल. तर पाहू शकता तुम्ही शेवटचे कारलेसुद्धा 2 मिनटात मस्त क्रिस्पी झालेत. आता आपण त्यालासुद्धा पलटी देऊन घेऊ. तर पाहू शकता तुम्ही इथे सर्व कारले क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम स्लो करून काही कोरडे मसाले टाकणार आहोत. तर आपल्याला इथे अर्धा चमच हळद घालायची आहे. त्यानंतर 1 चमच धना पावडर घालून घेणार आहोत आणि चवीनुसार इथे आपण अर्धा चमच मीठ घालणार आहोत. त्याचबरोबर आपण इथे चिमूटभर हिंग वापरलं आहे. आता आपण इथे थोडी लाल मिरची पावडर टाकून घेऊ. आता सर्व कोरडे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तुम्हाला जर हे कारलं थोडं तिखट खायचं असेल तर तुम्ही अजून मिरची पावडरचा वापर करू शकता. आता आपण स्लो गॅसवर हे कारलं 2 मिनटासाठी असंच फ्राय करून घेऊ. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरसाठी लाख मोलाचे असते. आहे की नाही झटकन आणि पटकन होणारी रेसिपी. त्याचबरोबर शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा ही खूप पौष्टिक रेसिपी आहे. आता आपण गॅस बंद करून सर्व कारलं एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे क्रिस्पी केलेलं कारलं हे स्किनसाठी आणि त्याचबरोबर केसांसाठी सुद्धा खूप पौष्टिक असतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण अशा पद्धतीने क्रिस्पी कारलं करून खाल्लं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण इथे जास्त तेलाचा सुद्धा वापर केलेला नाही. त्यामुळे ही रेसिपी शुगरच्या पेशंटसाठी सुद्धा आणि त्याचबरोबर लहान बालकांसाठी खूप पौष्टिक रेसिपी आहे. माझं बाळ मी त्याला तर हे कारल्याची रेसिपी खूप आवडली. त्याने प्रथम एक कारल्याची फोड खाल्ली, थोडी नमकीन लागली. मग त्याने अजून एक कारल्याची फोड खाल्ली. त्याला तर कारलं हे खूप आवडलं. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कारलं करून लहान बाळांनासुद्धा अशा प्रकारे पौष्टिक पदार्थ खाऊ घालू शकता. इथे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हे कारलं नक्की करून पहा. लहान बाळंसुद्धा आवडीने कारलं खातील. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी मितवा मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद. तर कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा.